शिरोली विकास संस्थेच्या पाणीपुरवठा विभागाचे मोटारीचे स्ट्रक्चर बॉक्स फोडून आतील तांब्याच्या पट्ट्याचे असे सुमारे 30,000 रुपयांचे साहित्य लंपास। 8 महिन्यात तिसऱ्यांदा चोरट्याने चोरी करून पोलिसांना दिले आव्हान। पुलाची शिरोली येथील पंचगंगा नदीकिनारी असणाऱ्या शिरोली विकास संस्थेच्या पाणीपुरवठा विभागाचे मोटरचे स्ट्रक्चर बॉक्स फोडून चोरट्याने आतील तांब्याच्या पट्ट्या, मेन शूज असे तांब्याचे सुमारे 30,000 रुपयाचे साहित्य लंपास केले। 7 ते 8 महिन्यात या पाणीपुरवठ्याची तिसऱ्यांदा चोरट्याने चोरी करून पोलिसांना आव्हान निर्माण केले आहे। आतापर्यंत जवळजवळ 1 लाख रुपये किमतीचे तांब्याचे इलेक्ट्रिक साहित्य चोरट्याने लंपास केले आहे, पण वर्षभरात या चोरट्यांचा कोणताही सुगावा आतापर्यंत पोलिसांना लागलेला नाही। तसेच चोरट्याने पंचगंगा नदीतील गुंडा महमूलाल सणदे यांचे 5 HP सब इमर्सिबल पाण्यातील मोटर काढून चोरून नेले आहे। काही दिवसांपूर्वी तेथील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीची ट्रान्सफॉर्म फोडून 1 लाख रुपये किमतीचे तांब्याचे वायर चोरून नेले आहेत। तसेच पांडुरंग पाणीपुरवठा संस्थेचीही मागील काळात केबल व इतर इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेले आहे। वारंवार होणाऱ्या या धाडसी चोऱ्यामुळे पाणीपुरवठा संस्था व शेतकरी हवालदिल झाले असून अगोदरच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले, त्यातच या चोरट्यांचा हैदोस। त्यामुळे नदीवर पाणीपुरवठा करणाऱ्या संस्था व शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सध्या पाणीपुरवठा संस्था व शेतकऱ्यांचे मोटर पावसामुळे बंद असल्यामुळे अजून किती मोटर पंपाची चोरी झाली आहे हे समजू शकले नाही। चोरटे सराईत असून त्यांचा पोलिसांचा किंवा कायद्याचा धाक नाही, त्यामुळे अगदी निर्भयपणे चोरटे चोरी करून पसार होत आहेत। आतापर्यंत झालेल्या सर्व चोरीच्या घटनांची फिर्याद शिरोली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे। पोलिसांनी या चोरट्यांचा त्वरित शोध घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करावा व त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे।